देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला चाललेला आहात, नेमकं काय कारण आहे? आमच्या माढा आणि लोकसभा माढा आणि सोलापूर लोकसभा दोन्ही लोकसभेचा तिढा निश्चितपणानं आमच्या धनगर समाजाची लोकसंख्या दोन्ही मतदारसंघामध्ये 10 लाखाच्या आसपास आहे। गेल्या 5 वर्षापूर्वी माळशिरस विधानसभेचं तिकीट मला मिळेल अशी जवळजवळ तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना खात्री होती, परंतु ते तिकीट काही मिळालं नाही। त्यामुळं संपूर्ण कार्यकर्ते आमचे नाराज झालेले होते। त्यानंतर मी राष्ट्रवादीमधून विधानसभेची निवडणूक लढलो, पण फार थोड्या मताने हारलो। आता मात्र सोलापूर लोकसभेची तयारी भारतीय जनता पार्टीने मला करायला सांगितलेली होती। आमचे हजारो लोक सोलापूर मतदारसंघाचा सगळा आढावा घेत होते, भेटीगाठी घेत होते आणि तिकीट मिळणार हे निश्चित असताना अचानक तिकीट रद्द झालं आणि त्यामुळं सगळा जिल्ह्यावरती सन्नाटा पसरलेला आहे। सगळं वातावरण गेल्या 15-20 दिवसापासून दूषित झालेलं आहे आणि त्यामुळं आता मुंबईमध्ये ऑपरेशन होतं आहे का दिल्लीला होतं आहे माहीत नाही, परंतु निघालेला आहे। पण जर आज मुंबईमध्ये जर हा तिढा सुटला नाही तर मग तुम्ही अमित शहांची दिल्लीला जाऊन भेट घेतात? नाही, आता पुढं काय ठरवलं आहे माहीत नाही। इथल्या चर्चेमध्ये काय चर्चा होती आणि त्या चर्चेनंतर आमच्या सगळ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची बैठक होऊन निर्णय होईल। जर माहितीकडून जर उमेदवारी निश्चित नाही झाली तर शरद पवार गटाला तुम्ही पाठिंबा देणार का? नाही, असं आता उमेदवारीचे विषय तर सगळ्यांचे वाटून झालेले आहेत। या बाजूने मोहिते पाटील उभा राहिलेले आहेत, निंबाळकरांचं तिकीट जाहीर होऊन 1.5 महिना झालेला आहे। त्यानंतर कार्यकर्ते आमचे सगळे बसून आम्ही 1-2-3 दिवसामध्ये निर्णय करू। ओके। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।